नमस्कार. नित्यभक्ती चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपण मुलांच्या भविष्याबद्दल, आरोग्याबद्दल आणि त्यांच्या अभ्यासाबद्दल नेहमी चिंतेत असतो. मुलांची एकाग्रता वाढावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांनी निर्भय बनावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. समर्थ रामदास स्वामींनी रचलेलं भीमरूपी महारुद्रा म्हणजेच मारुती स्तोत्र हे केवळ एक स्तोत्र नसून ती एक ऊर्जेची खाण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे स्तोत्र मुलांकडून रोज म्हणून घेतल्याने त्यांच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल होतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मारुती स्तोत्र पठणाचे मुलांसाठी होणारे चमत्कारिक फायदे. हा व्हिडिओ प्रत्येक पालकाने शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. हे स्तोत्र समर्थ रामदास स्वामींनी रचले आहे. त्यांनी तरुण वर्ग तसेच मुलांना बुद्धिमान बनवण्यासाठी हनुमंताची ही सेवा दिली आहे. जेव्हा मुले दररोज हे स्तोत्र म्हणतात तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये स्पष्टता येते, अभ्यासात एकाग्रता वाढते आणि मुलांची बुद्धी तल्लख होते. अनेक मुलांना रात्री भीती वाटते, तसेच भीतीदायक स्वप्ने पडतात. भीती वाटते किंवा अभ्यासाचा ताण येतो. हनुमंत हे संकटाचे निवारण करणारे देव आहेत. त्यामुळे हे स्तोत्र म्हटल्याने मुलांमधील आत्मविश्वास वाढतो आणि भीती तसेच जी स्वप्न पडतात ती देखील नष्ट होतात. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या ओळींचा उच्चार केल्याने शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तसेच मुलांचे आरोग्य सुधारते आणि त्यांच्यात एक वेगळीच चपळता येते. या स्तोत्रातील संस्कृत शब्द उच्चारायला सोपे आहेत आणि प्रभावी आहेत. हे स्तोत्र लहान मुलांनी म्हटल्याने त्यांचे उच्चार स्पष्ट होतात, तसेच बुद्धी तल्लख होते आणि अभ्यासामध्ये मन एकाग्र होते. भीमरूपी मारुती स्तोत्र हे सकाळी स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसून हे स्तोत्र मुलांना म्हणायला लावावे. सकाळची वेळ ही मन शांत करते, तसेच प्रसन्न वातावरण असते. त्यामुळे या स्तोत्रातील सकारात्मक ऊर्जा मुलांमध्ये लवकर संक्रमित होते आणि मुलांमध्ये दिवसभर एक उत्साह टिकून राहतो. सकाळी जमत नसेल तर संध्याकाळच्या वेळी देवापाशी दिवा लावल्यानंतर मारुती स्तोत्र म्हणण्याची एक परंपरा आहे. संध्याकाळची वेळ ही संधिप्रकाश असते. या काळात स्तोत्र म्हटल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मुलांची अभ्यासाबद्दलची भीती नष्ट होते. ज्या मुलांना रात्री भीती वाटते किंवा अभ्यासाचा ताण येतो त्यांनी झोपण्यापूर्वी हे स्तोत्र म्हणावे. यामुळे मुलांना शांत झोप लागते आणि मनातील भीती निघून जाते. मारुती स्तोत्र हे केवळ स्तोत्र नाही तर एक मुलांसाठी संरक्षक कवच आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि त्यांना निर्भयपणे वावरायचे असेल समाजात, तर आजपासूनच त्यांच्याकडून हे स्तोत्र म्हणून घ्यायला सुरुवात करा. तुमच्या मुलांना मारुती स्तोत्र योग्य पद्धतीने म्हणायला शिकवा. त्यामुळे त्याचा मुलांना चांगलाच फायदा होईल. तुमच्या मुलांना हे स्तोत्र पाठ आहे का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. असेल तर हो लिहा, नसेल तर नाही लिहा. आणि ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच अभ्यासपूर्ण आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.